आज आपल्या दारासमोर ना ही अशी खारुताई आली आहे आणि ती चपाती खाते आहे. तर मी नेहमीच कावळ्याला अशी चपाती घालत असते, कारण कावळा नेहमीच चपातीसाठी येत असतो. 2 कावळे येतात घरासमोर आणि ते नेहमी ओरडत राहतात आणि मग त्यांना चपाती खायला घातली की मग ते जातात. आणि त्या कावळ्यांनासुद्धा आहे ना ताजीच चपाती हवी असते. शिळी चपाती अजिबातच खात नाहीत ते कावळेसुद्धा. आणि म्हणून मी तो कावळा उडून गेला. दोन्ही कावळे होते ते उडून गेले, पण मग मला वाटलं ते नंतर येऊन खातील, म्हणून मी ही अशी चपाती ठेवून दिली होती या गॅलरीमध्ये. तर ती चपाती खाण्यासाठी ही सुंदर गोड गोड छोटूशी खारुताई आली आणि ती बघा कशी मस्त अशी ही चपाती खाते आहे. तर खारुताईलासुद्धा आहे ना मी मध्यंतरीच्या काळामध्ये गहू घालायचे. तर गहू सुके असतात, कडकडीत असतात, ते तिला चावायला होणार नाहीत, म्हणून मी गहू ना भिजवून ठेवायचे पाण्यामध्ये, जेणेकरून ते तिला खाता यावेत यासाठी. आणि नंतर मी माहेरी गेले, मग मध्ये थोडा खंड पडला आणि खारुताईसुद्धा गहू खायला यायची विसरायला लागली आणि मग मी ते सोडून दिलं होतं. पण ही अशी छान छान गोड गोड खारुताई खाते आहे ना, ते बघून मलासुद्धा कौतुक वाटतं आहे, नवल वाटतं आहे, कुतूहल वाटतं आहे अगदी. एवढी मस्त ती चपाती खाते आहे. हे बघा, अर्धी चपाती होती ती आणि अशी कुडतडून कुडतडून छान खाते आहे. बघते आहे सारखी सारखी माझ्याकडे. मी जरा हल्ले ना की लगेचच ती पळण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणून आता ही चपाती खाईपर्यंत मला स्टॅच्यूसारखं थांबून राहावं लागणार आहे.